राधाकृष्ण एसआरए सहकारी गृह निर्माण संस्था और बांडोंगरी एसआरए सहकारी गृह निर्माण संस्था द्वारा सर्व साधारण सभा का आयोजन। जी हां, आपको बता दें कि रविवार 2 फरवरी 2025 की शाम को मलाडपुर स्थित शारदा हॉल के परिसर में झोपड़पट्टी पुनर्वसन योजना को लेकर सभी विभाग और कर्मचारियों की सर्व साधारण बैठक बुलाई गई, जिसमें व्यासपीठावर्ती राजेश राजक, हेमराज भानुशाली, सादिक काचवाला, रुस्तम फिटर, सलमान हिगोरा, विजय सरोदे, राजन फोडे, महेंद्र पांचाट, रजिया खान, प्रवीण जाधव, शफी मुलिया, अजय साटम, पप्पू खोले, जयश्री मुनगात्री, अलका विचारे सहित अन्य कई विशिष्ट लोगों की उपस्थिति बेहद खास रही। सभेचे अध्यक्ष श्री शून्य सत्यजीत बाबूभाई सुपारीवाला, राधाकृष्ण एसआरए मुख्य प्रवर्तक श्री राजन मोहिते, बांडोंगरी एसआरए मुख्य प्रवर्तक श्री मिलिंद अपराध उपस्थित रहे। साथ ही सभी झोपड़ी धारक बांडोंगरी के अन्य सभी रहवासी मौजूद रहे। आदरणीय झोपडीधारक आणि मान्यवर मंडळी, आपण सर्वांचे या विशेष सर्वसाधारण सभेत मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम राधाकृष्ण एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित आणि बांडोंगरी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित यांचे पदाधिकारी यांनी मंचावर उपस्थित राहायचे आहे। राधाकृष्ण एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक राजन मोहिते, बांडोंगरी एसआरए गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक मिलिंद अपराध, राजेश रजक, हेमराज भानुशाली, सादिक काचवाला, रुस्तम पीटर व्यासपीठावर उपस्थित राहायचे आहे। सलमा हिगोरा, विजय सरोदे, राजन फोंडे, महेंद्र पांचाल, रजिया खान, प्रवीण जाधव, शफी मुल्ला, अजय साटम, सुनील खोले, जयश्री मुगाजी, अलका विचारे। सन्माननीय उपस्थित अधिकारीगण, आदरणीय झोपडीधारक आणि मान्यवर मंडळी, आपण सर्वांचे या विशेष सर्वसाधारण सभेत मनपूर्वक स्वागत। सभेचे अध्यक्षस्थानी श्री सत्यजित बाबूभाई सुपारीवाला हे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत। सत्यजित बाबूभाई सुपारीवाला यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते हेमराज भानुशाली। त्याचप्रमाणे राधाकृष्ण एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक राजन मोहिते यांचे स्वागत करतील शफी मुल्ला साहेब। स्वागत करतील राजन मोहिते साहेब। हेमराज भानुशाली गृहनिर्माण सहकारी संस्था नियोजित यांच्या संयुक्त विद्यमाने आजची ही सर्वसाधारण सभा आपल्या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सभेचे आयोजन केलेले असून या माध्यमातून झोपडीधारकांच्या शंकांचे समाधान करण्याचा आमचा उद्देश आहे। ही योजना फक्त बांधकामापुरती मर्यादित नसून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याशी संबंधित आहे। त्यामुळे आपल्या मनातील प्रश्न मांडण्यासाठी ही योग्य संधी आहे। आपल्या समस्या, शंका व सूचना मोकळ्यापणाने मांडाव्यात, जेणेकरून आपण सर्व मिळून या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करू शकू। चला तर मग या महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात करूया। मी विनंती करतो की उपस्थित मान्यवर आपले विचार मांडून आपल्याला मार्गदर्शन करतील। धन्यवाद व्यक्त करतो।
हेलो हेलो, मैं चाहूँगा थोड़ा हिंदी में बोलूँगा। पहले तो मैं सभी बांटनगर के रहवासियों का स्वागत करता हूँ जो आज उन्होंने इस सभा में अपनी उपस्थिति दी है और हम लोगों की इज्जत अफजाई की है। ये जो सभा ऑर्गेनाइज की गई है या जो जिस माध्यम से बनाई गई है, बुलाई गई है, यहाँ कोई बिल्डर नहीं है, कोई नहीं। हम बांटनगर के रहवासी के मन में बहुत सारी ऐसी छोटी छोटी शंकाएं हैं, प्रॉब्लम्स है, इशू है, जो हम आपस में बात करते हैं उसका समाधान नहीं मिलता। तो आज ये सभा यहाँ पे इसलिए बुलाई गई है कि आपके मन में कोई विचार हो तो राधा कृष्ण सोसाइटी और बांटनगर SRA ये दोनों ने मिलकर ये डिसाइड किया कि पब्लिक की तरफ से जो भी सवालात हो, जो भी प्रश्न पूछे जाए उसके जवाब देंगे। और ये जवाब देने के लिए हमारे दोनों मुख्य प्रवर्तक यहाँ पे उपस्थित है और मैं सभी आपका स्वागत करता हूँ और आभार व्यक्त करता हूँ। थैंक यू। मंच पर उपस्थित हमारे अध्यक्ष श्री बाबूभाई सुपारीवाला, राधा कृष्ण सोसाइटी के सभी पदाधिकारी, बांटनगर SRA के सभी पदाधिकारी तथा बहनों भाइयों, आप सभी का मैं धन्यवाद करता हूं और साथ में स्वागत भी करता हूं कि आप अपना कीमती वक्त निकाल के यहाँ पे आए। दोस्तों, पता है कि बांटनगर SRA 2005 में इसका निर्माण हुआ था और इसका मूल उद्देश्य एक ही था कि जो महाराष्ट्र शासन ने एक कानून बनाया था कि SRA के अंदर झोपड़ी धारक को एक पक्का मकान मिलेगा। लेकिन दोस्तों, लगता है इतना आसान कहने में कि झोपड़ी के सामने पक्का मकान मिलेगा, लेकिन इसके लिए कितने पापड़ बेलने पड़ते हैं ये सभी को पता है, हमको भी पता है। और इसका भी उदाहरण आपको पता है, SRA के अंतर्गत लगभग 60-70% लोगों का घर तोड़ दिया जाता है। फिर वहाँ पे बिल्डर आता है, अपने लोगों को मनमर्जी से सोसाइटी बनाता है और अपने हिसाब से 1-2 साल का भाड़ा दे के वहाँ का रूम डिमोलिश करा देता है। ये सबको भी अनुभव हो गए। आपको ये भी पता होगा कि अपने यहाँ पे बगल में ही एक सोसाइटी है जहाँ पे लगभग सालों साल लगे बनने के लिए। वहाँ के रहवासियों के लिए भी बहुत तकलीफ पड़ी, कितने साल में बेचारे ट्रांजिट कैंप में थे। तो ये हाल हमारी नहीं होनी चाहिए, इसलिए हमारे बांटनगर के सभी रहवासियों ने एक निर्णय लिया कि जो भी करेंगे हम एक सोसाइटी बना के ही करेंगे। तब जाके 2005 में बांटनगर SRA का निर्माण हुआ। दोस्त, आज जो हमारे घरों के ऊपर छप्पर है, जो हम कहीं बेघर नहीं हुए, उसका सिर्फ एक कारण है बांटनगर SRA। और बांटनगर SRA का काम देखकर राधा कृष्ण सोसाइटी SRA ने भी हमको सहयोग किया। तो भविष्य में हम यही चाहते हैं कि हमें अच्छा मकान तो चाहिए जिसमें मूलभूत सभी सुविधाएं हो, सब कुछ हो, लेकिन हमारा जो हक का घर है वो तोड़ के बिल्डर अपनी मनमानी न करे। इसके लिए आप लोग का सहयोग चाहिए। दो सब करता हूँ, धन्यवाद। आपल्या बाजूला आता केवढ्या SRA स्कीम चालू आहे, कळलं पाहिजे ना। अरे माझं विचारलं त्याचं उत्तर द्या ना तुम्ही। लिहून घेतलंय, लिहून घेतलं ना शिंदे। सर्वात मोठा पहिला प्रश्न मी विचारला। हाँ बोल बोल तुम्हाला बोलो चल एक मिनिट, तुमच्या प्रश्नाची उत्तर देतील। काय माहितीये, यांनी सांगितलं तेवढं नाव द्या, बाकी काय माझा प्रश्न नाही। मी थोडी काय बोलतोय, फक्त सोसायटी कसं होईल, नाही तर तुम्ही हवेत गोळ्या मारताय असं होईल ना। कळल्या पाहिजे लोकांना तुम्ही खरं बोलताय। कोणत्या सोसायटी बद्दल झालं त्याचं उत्तर ते सांगतील। बांटनगर SRA गृहनिर्माण संस्थेचे संस्थेचे मुख्य प्रवर्तक मिलिंद अपराध आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील। त्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांनी एकेकाने विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल।
इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि झोपडीधारक, माझे मित्रमंडळी, बंधू परिवार यांचं या सभेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आमच्या पत्रकामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांचं समाधान मिळेल आणि ते समाधान परिपक्व आणि व्यवस्थित देण्यासाठी राधाकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रपोज, बाणडोंगरी SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रपोज यांनी माझी निवड केलेली आहे. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा धन्यवाद देतो. मला इतकंच सांगायचं आहे आता की SRA स्कीम ही कशा प्रकारे निर्माण झाली. काही गोष्टीत आमच्या चुका असतील, पण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पहिल्यांदा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना, माझं संपूर्ण ऐकल्यानंतर प्रश्न आणि उत्तराचा वेळ तुम्हाला दिली जाईल आणि त्यावर आपण चर्चा करूच. पहिल्यांदा मुंबईमध्ये SRD स्कीम होती. SRD स्कीम नंतर कालांतराने ती SRA झाली 1997 रोजी. 1997 ला SRA स्कीम झाल्यानंतर प्रथम SRD मध्ये 180 फूट जागा मिळायची आणि त्यानंतर ती जागा होऊन SRA मध्ये 250 वर आली आणि मग 250 च्या ऐवजी 269 आणि 269 नंतर ती 305 स्क्वेअर फूटवर आता आलेली आहे. पण कालांतराने याच्यात काहीतरी इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं, 350 होईल, 400 होईल, हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण ही अशी SRA स्कीम जन्माला आलेली आहे. SRA स्कीम मध्ये लागणारी कागदपत्र, SRA स्कीम मध्ये प्रथमतः लोकांचे संमती पत्र आणि त्यांचा रहिवासी केवायसी आपण जे डॉक्युमेंट म्हणतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, घराचे काय ऍग्रीमेंट वगैरे असतील, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, किंवा 2000 सालाचं झोपडीचं जे गणना केली आहे ते पत्र आणि इलेक्शन, अशा प्रकारे आपल्याकडे एखाद्या झोपडीधारकाला झोपडी मिळण्यासाठी ही पद्धत आहे. SRA स्कीम जी आमची चूक झाली आहे ती इतर कोणाची होऊ नये त्यासाठी मी आज 20 वर्ष झटतोय आणि तो झटत राहणार. SRA स्कीम मध्ये मालकांच्या ना हरकत प्रमाणपत्राची खूप गरज आहे. आमची 2005 ते 2014 पर्यंत भरपूर वेळ गेलेला आहे, ना हरकत प्रमाणपत्र मिळू शकलं नाही. त्यामुळे आम्ही SRA स्कीम व्यवस्थितरित्या राबवू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्या वेळेला आम्हाला कळलं की मालकांची NOC लागतेच, त्यावेळेला आमच्याकडे एक मार्ग उरला नाही आणि भूसंपादन ॲक्वायशन आम्ही प्रोसेस चालू केली. आता ॲक्वायशन जी प्रोसेस आहे ती कशी करायची याबद्दल पूर्ण माहिती नसल्या कारणाने बराच कालावधी त्याला गेला आणि त्या कालावधीमुळे 20 वर्षे ही कशी गेली आम्हालाच कळलं नाही. त्यासाठी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. पण कालांतराने आम्ही स्लम याच्यासाठी टाकलं, ॲक्वायरसाठी ऑर्डर झाली होती, ती रखडली काही कारणाने, त्याच्यावरती स्टे आला होता. स्टे आल्या कारणाने आमची जी रक्कम भरणं होतं ते सुद्धा थांबलं. त्यामुळे 2014 ते आता 23 मार्च 2025 पर्यंत कोर्टात आपल्या विभागाची, आपल्या जागेची केस पेंडिंग आहे. 23 मार्च 2025 ला आपल्याकडे आता परत तारीख आहे कोर्टाची
आणि या कोर्टाच्या कामामुळे जर कोणाच्या विभागात कोर्टाच्या केसेस चालू असतील तर त्यांना परफेक्ट माहीत असेल की कोर्टाच्या केसेसमध्ये किती वेळ लागतो. त्यामुळे इथे बांडवली विभागात जी लोक ज्या सोसायट्या कामं करतायत त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नाही. पुन्हा एकदा ऐका, त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नाही. लेट होतंय त्याची कारण अशी आहेत, कोर्टात केसेस आहेत, मालक त्रास देत आहेत आणि मालक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एकाच प्रकारची मालकं नाहीये, त्यामुळे थोडा त्रास झालेला आहे. पण SRA स्कीम व्यवस्थित समजवण्यात यावी असं आमचं बरेच वर्षापासूनचं मत होतं. पण ते काही केल्या, आमच्याकडे काही कागदपत्र, आमच्याकडे काही माहिती व्यवस्थितरित्या नसल्या कारणाने आम्ही हे समोर आणण्याचा प्रयत्न करत नव्हतो. आणि आता आम्ही जे तुमच्या समोर आलेलो आहोत परिपक्वप्रमाणे, आणि त्या सुद्धा आमच्यापेक्षा तुम्ही परिपक्व असाल, आमच्यापेक्षा तुम्ही परिपक्व असाल. आणि जर का समजा एखाद्या वेळेस काही प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ शकलो नाही, होऊ शकतं, आणि त्याची जर उत्तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही देण्यात द्यावी अशी विनंती करतो. तर मला असं वाटतं, मनात संकोच न बाळगता आपण आपले प्रश्न करावेत आणि त्यांची उत्तर आपल्याला व्यवस्थित देऊ, आणि जर का त्यातून जर काय चूक झाली तर क्षमा करावी. धन्यवाद. आपण फक्त एकेकाने प्रश्न विचारा. आपण फक्त SRA बद्दल बोलायचंय, इतर नाही, फक्त SRA बद्दल. आणि तुमचं त्यात समाधान जर झालं नाही, त्याचे GR असतात, त्याचे गॅजेट असतात, परिपत्रक असतात, ती मागावी. तुम्हाला आज नाही तर उद्या आता अवेलेबल असतील तर आता दिली जातील. तर माझी रिक्वेस्ट आहे, एकेकाने प्रश्न करा, कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका, व्यवस्थित काम करू अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. बोला. बोला. माझा प्रश्न आहे, जे पण आहेत ना, आपला प्रश्न कुठे अटकतोय, जे पण आहेत ना जागेचे चार मालिक आहे ना, म्हणजे जागेचे मालक आहेत ना, मग त्याला पण तुम्ही लोक घेऊन या ना, त्याला पण घेऊन या, त्याला पण बसवा, इथे जागेवरती बसवा. पहिला माझा जो प्रश्न आहे का, मी त्या प्रश्नावरती त्याच्यानंतर उत्तर, त्याला पण घेऊन या. उगाच पब्लिकला आणून ना तुमच्यामध्ये वाद काय जागेवाल्यांचा, पण ते चाल मार्गांना ज्याचे म्हणजे जागा आहे ना त्याला पण तुम्ही बसवा. त्याला पण प्रॉब्लेम काय ना त्याला पण पहिला त्याला पण काय आहे ना ते सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये काय होतं माहिती काय, आपसामध्ये ना दोन भाऊ इथे एक भाऊ तिथे सगळे भांडतात. हे सगळं प्रश्न चाललाय आणि सगळ्यांना सगळं माहिती आहे. बरोबर बोलताय की चुकीचं बोलताय तुम्हाला सांगतो. उत्तर देऊ का? हा ते थँक्यू. तो माईक काढून घ्या. बंडबे साहेबांनी जो प्रश्न केला आहे तो फारच महत्वाचा आणि चांगला आहे. ऍक्च्युली कसं आहे की जागा मालकांबरोबर बऱ्याचशा गोष्टींची चर्चा, पत्रव्यवहार हा झालेला आहे. आणि जागा मालक हा एक आपल्यासारखा साधारण माणूस नसतो. त्यांचे पण काहीतरी व्हॅल्यू आहे, त्यांना त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ते आपल्याशी पत्रव्यवहारानेच बोलतात. आणि जर का पत्रव्यवहार झाला तर त्यांच्या जागेची किंमत जी काय त्यांना द्यायची असते, काय देणं आहे घेणं आहे, त्या झाल्यानंतरच ते आपल्या बरोबर येतात. पण SRAच्या मीटिंगला शक्यतो जागा मालक येत नाही. आणि एखादा मालक आला तर तो 5 मिनिटं 10 मिनिटं आपली मोजकी देतो आणि निघून जातो. पण बंडबेंच्या सांगण्यानुसार आम्हाला जागा मालकांची जो काय वाद आहे किंवा करायचा आहे किंवा जागा मालकांकडून जागा घ्यायची आहे, त्यासाठी आम्ही बंडबे साहेबांचं स्वागत करतो. आणि यापुढे जेव्हा आपण मीटिंग अरेंज करू तर जागा मालक आपल्यापर्यंत पोहोचतील याची तजवीज करण्यात येईल. ठीक आहे. धन्यवाद. यावेळेला पुढच्या वेळेला आठवण ठेवणार की आपल्याला अशी जागा मालकांना बोलवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे किंवा ज्याला लायसनिंग आहे, IOD, CC किंवा इतर अनेक टूसाठी किंवा जेव्हा जेव्हा सर्वे होतात तेव्हा कोणत्या नागरिकांनी किंवा कोणी ह्याला विरोध दर्शवला, तेव्हा पाठिंबा आपण दर्शवला असता, त्याची स्थिती आली असती का,
याच्यावर आपण जर सविस्तर मार्गदर्शन केला तर बरं होईल. धन्यवाद. जागा मालकांशी आमचा पत्रव्यवहार चालू आहे. जागा मालकांची नावं जरा एकदा सांगा. हॅलो, आपलं नाव? संतोष धनावडे. संतोष धनावडे यांनी प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला जागा मालकांची नावं सांगायची आहेत. तर जागा मालकांमध्ये R.R. चावला साहेब आहेत, F.A. ट्रस्ट आहे, भाऊभाई सुपारीवाला आहे, रोड कटिंगच्या मध्ये सुपटणकर आहेत आणि त्यानंतर खालच्या बाजूला 241 पार्ट मध्ये कामगार पंचगंगा सोसायटी अशी जागा मालकांची नावं आहेत. कोणाशी पत्रव्यवहार केलाय तुम्ही? आम्ही R.R. चावला साहेबांवर पत्रव्यवहार केलेला आहे, F.A. ट्रस्ट बरोबर व्यवहार केलेला आहे, त्याप्रमाणे कामगार पंचगंगा सोसायटी पत्रव्यवहार केलेला आहे. अच्छा, आता तुम्हाला सांगतो, कामगार पंचगंगा सहकारी गृहनिर्माण संस्था, राजेश रजक सर तुम्ही त्याच्यात राहता. तुम्ही पहिलं सांगितलं ते चुकीचं आहे. 2005 ला तुमची बांधवरी SRA आली नाही, 2003 ला तुम्ही ऍक्विजिशनला अर्ज केला, म्हणजे 2003 ला तुमची आली. तुम्ही पदावर असल्यामुळे एक मिनिट, सॉरी ऐकून घ्या. 2003 नाही 5च. तुम्ही 2003 ला ऍक्विजिशनला अर्ज केलेला आहे. पत्र आहे माझ्याकडे, इन रेकॉर्ड. दाखवा, कॅमेरा दाखवतो पत्र. दाखवा, नाही दाखवा, तिथे थांबूया. मिनिट्स बुक आणलं नाही. पत्र दाखवा. आम्ही जो मिनिट्स कधी केला तेव्हा सोसायटी अस्तित्वात आली नाही. 2005 ला अस्तित्वात नाही आली. 2003 केलं. मला बघू दे, दाखवा. दाखवतो ना पत्र. दाखवा ना. 2005 आमच्याकडे लेटर आहे, मग आम्ही दाखवतो. 2003 ला तुम्ही ऍप्लिकेशनला अर्ज का केला मग? अरे कुठे केलंय बाबा, दाखवा ना म्हणतोय ना मी. कशाला वाद दाखवतो ना, करताय? हे मिनिट्स कधीचं आहे? 2003 चा आहे. तुमचा दाखवा minutes ना. दाखवा ना. अरे मिनिट दाखवा ना मला, मी बघतो इथे. इथे कशा दाखवताय? ठीक आहे, हे कागद दे माझ्याकडे, तुमच्या मिनिटचा कागद. परत देतो ना, परत देतो. हा घ्या ना बाबा, परत देतो म्हणजे. यात काय मोठं आहे? हे बघा, आता याच्यात बघा काय दिलंय. सॉरी सॉरी, याच्यात असं दिलेलं आहे की ऐका जरा, आणि याच्यात जो कोणी समजदार माणूस असेल त्यांनी बघायला यायचं, बोलायचं नाही. मी वाचून दाखवतो. बाणडोंगरी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नियोजित, पत्ता बाणडोंगरी पुष्पा पार्क, दत्त मंदिर रोड, वाघेश्वरी मंदिर मार्ग, कुरारगाव, मालाड पूर्व, मुंबई 97. बाणडोंगरी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेची जाहीर सर्वसाधारण सभा आज दिनांक 30/3/2005 ठीक 9 वाजता, स्थळ माडा शौचालय समोरील मैदान, बाणडोंगरी पुष्पा पार्क, दत्त मंदिर रोड, वाघेश्वरी मंदिर मार्ग, मालाड पूर्व, मुंबई 97 येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कोण समाधान म्हणताना या अगोदर इकडे तुम्ही 2003 ला ऍप्लिकेशनला अर्ज का केला? तो पण दाखवा राजा. आम्ही 2 ऐका, तुम्ही जे काय दाखवाल ना त्याला उत्तर देईल मी. दाखवा ना अर्ज माझा, नाही तर मी अर्ज दाखवतो. मी दाखवतो ना अर्ज, आणि ज्याला समजते त्यांनी बोलायला या प्लीज. समजतंय म्हणून वाचलं पाहिजे नाही. मला तुम्ही बोलताय चावलाशी तुमचा काही पत्रव्यवहार झालेला नाही. आणि लक्षात घ्या, बाणडोंगरीमध्ये R.R. चावला यांना जागा विकत घेऊन सब स्टार डेव्हलपर LLP यांनी जाहीर, ऐकून घ्या ना, जाहीरपणे बोर्ड लावलेला आहे. तो बोर्ड जर दुसऱ्याची जागा असेल तर 3 महिने बोर्ड आहे का काढत नाही बोर्ड? उत्तर लगेच कसं आहे. आता पहिला माझा विषय काय होता आपला, त्याच्यावर पहिला बोलायचं बंद करू. हा विषय बंद करू का? बंद करा, मी पत्र देतो तुम्हाला, लिहून ठेवा ना याच्यात. नाही, हा विषय बंद करू का? हा बंद करा, लिहून ठेवा, मी पत्र हे देतो. परत देऊ नका. पण का करायचा? नाही त्यावेळेला प्रश्न विचारला गेलाय तर त्याचे पुरावे द्या. पण काय देणार ना संदीप भाई? हो, इन कॅमेरा ना लिहून ठेवा, तुम्ही लिहून ठीक आहे, ठीक ठेवा. आहे. त्यांनी सांगितलं नंतर देतो, ओके. आम्ही सांगितलं नंतर देतो तर चालत नाही. पुढे लवकर नंतर घ्या. आम्ही बसलेवार म्हणून नंतर देतो चालतं. अरे, नंतर देतो एक मिनिट, चालतं. आम्ही पुढे नंतर बोललो, आता देतो बोललो. आता आता बोलले ना राजेश रजक. तुम्ही नंतर करू नका बोलले ते. नाव सांगा, नाव सांगा आता. आजच्या मीटिंग मध्ये ते बोललो, नंतर म्हणजे मग आता- हा, एक मिनिट. थांबा. सॉरी, त्यांना मी सांगितलेलं कोणाला बदनाम करू नका. नाही, बदनाम कशाला करायचं? मग मी सांगतो, आता मी घेतो नाव, मी घेतो. जे खरं आहे ते सांगा. बरं ठीक आहे, मी काय सांगतो ऐका. इथे कोणाची बदनामी करायला किंवा आपण आपसात भांडायला जमलो नाही. तुम्ही जे पहिलं मग? सांगितलं ते मला आवडले की लोकांचं एक मिनिट
लोकांच्या शंकांचं निरसन करायचं आहे हा. ना, तर लोकांना कळल्या पाहिजे एसआरए स्कीम कशी राबवली जाईल बरं. कायदेशीररित्या. आता समोर उत्तर देतो. हा. मगाशी जे राजेश सजग साहेबांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी जे प्रोजेक्ट बंद आहेत किंवा प्रॉब्लेम झाले आहेत त्याची नावं मी आता सांगतो तुमच्या समोर. आपल्याकडे पुन्हा जो प्रोजेक्ट चालू झाला होता सुरुवातीला कामगार पंचगंगा सोसायटी फेज 1, त्या सुद्धा अनेक वर्ष लोक कांजिस्क्या मध्ये होती आणि त्यानंतर त्या लोकांना घरं मिळाली, त्याबद्दल त्या बिल्डरचे धन्यवाद. दुसरा प्रश्न त्याच्याबरोबरच आपल्याकडे पलीकडे माऊली कन्स्ट्रक्शन त्याचे मालक सुधीर बराडकर, इकडे सुद्धा बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत, अद्यापर्यंत सुटलेले नाहीये. त्यानंतर आता आपल्याकडे शांताराम पाडा समुद्र पारच्या बाजूला गेली 2 वर्ष प्रोजेक्ट चालू आहे. आजपर्यंत लोकांना घरं तर बाकीच आहेत, भरपूर वेळ लागेल, पण काही भाडे सुद्धा मिळत नाही. त्यानंतर कासमबाग आला आपल्याकडे, जवळचा भाग कासमबाग, तिथे सुद्धा असेच प्रोजेक्ट चालू आहेत, पण लोकांना भाडे मिळत नाहीये, घरांचा पत्ता नाहीये, बरीचशी लोक अपात्र आहेत, पात्र आहेत. म्हणून आम्ही आमच्या विचारात असं होतं की नको कोणाचं हे करायला उघडं, पण ठीक आहे, ही जी परिस्थिती आहे ती आपल्याकडे उद्भवू नये. कामगार पंचगंगामध्ये घरं मिळाली ते लक्षात ठेवा फक्त. हो, मी सांगितलं, धन्यवाद बोललो मी. थँक्यू. ओके, तर आता पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या प्लीज. प्रश्न सांगा मला की काय दाखवलं पाहिजे, मी दाखवतो प्लीज. जागेचे मालक तुम्ही म्हटलात ना, हो. पत्रव्यवहार केलेला आहे. हो. आता सबस्टार डेव्हलपर LLP 3 महिन्यापेक्षा अधिक ओके, त्या जागेवर ही जागा माझ्या मालकीची आहे हो. म्हणून बोर्ड लावलेला आहे जाहीररित्या. बरोबर आहे. जाहीररित्या बोर्ड लावलेला आहे. जर तुम्ही पत्रव्यवहार करताय तर एकही जागेचा मालक का पुढे येत नाही ते बॅनर काढायला? तेच मला कळत नाहीये, ते उत्तर देतो. पुढचा त्याचा जोड प्रश्न आहे की इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे माझं स्वतःचं घर असेल आणि माझ्या स्वतःच्या घरावर सादिकबाई काचवाल्यांनी जर येऊन बोर्ड लावला, एखादा फलक लावला, तर मी काय करणार? तुम्ही काय करणार? सादिकबाई फेकून देणार काढून? 3 महिने झाले, जागेचा मालक एवढा मोठा माणूस आहे, तुम्ही बोलता भेटायला वेळ मिळत नाही, म्हणजे लहान नसणार, मग तो त्यांनी काढून टाकायला पाहिजे. का काढत नाही? देतो उत्तर. हा, पुढे देऊ का उत्तर? लगेच. कसं आहे, जागेचा मालक मी पहिला सांगितलं मोठी माणसं असतात बरेचशी, त्यांना भेटायला वेळ नसतो, काही कारणास्तव त्यांना त्रास असेलच, पण माणुसकी खातीर कोणत्याही गोष्टीवरती प्रथम आपल्याकडे पूर्ण पुरावे नसल्याशिवाय आक्षेप घेऊ नये, ही एक आमची धारणा आहे आणि ती आम्ही अनुभवली आणि त्यामुळे ती बोर्ड करायचा आम्ही प्रयत्न केला नाही. पण आता यांच्या प्रश्नाला पुढचं उत्तर आहे, बोर्ड काढायला प्रयत्न नाही केला कारण त्यांनी जे लिस्ट लावली ती जी आहे त्यामध्ये त्यांनी ज्या माणसांच्या कन्व्हेन्स डीड मध्ये त्यांनी तो प्रश्न केला आमच्या सादिक सरांना की तुमच्या घरी लावलं तर काय होईल. मग तुमचा जो मोठा डेव्हलपर आहे सबस्टार, त्यांनी आमची जी जागा आहे म्हणजे एफी 300ची त्याचे पण सर्वे नंबर टाकलेत, सीटीएस नंबर टाकलेत, ते चालतं का? त्या कन्व्हेन्स मध्ये जे तुमची जागा आहे, संतोष धनवडे साहेबांची जागा आहे आणि त्या जागेचे नंबर टाकले, तुम्ही गप्प राहत का? नाही, मग एफी 300 का गप्प राहिला? जर एफी 300चे नंबर टाकले, हा, एक मिनिट, एफी 300 का गप्प राहिला? ते गप्प नाही, एफी 300 गप्प नाही, काय करतोय? एफी 300 कोर्टामध्ये आहे हा. आणि तो कोर्टामध्ये असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सभा मांडलेली आहे. एफी 300 जर कोर्टात असेल आणि कोर्टात केस प्रलंबित असताना जर एखादा माणूस जागेचा मालक मी आहे म्हणून बोर्ड लावतो तर कोर्टात कंडम होत नाही का? केलं ना. मग काय एफी 300 काढत नाही तो बोर्ड? नाही करणार ते. कधी? बघा एफी 300 झाले परत सांगतो, लोकांना काय माहितीये सांगतोय, लोक कन्फ्युज आहेत ना. एफी 300 मालक आहे म्हणून गेली 20 वर्ष ओरडताय. 20 वर्ष ओरडायचं मग दिलगिरी व्यक्त करायची, याला काय अर्थ नाही. 20 वर्ष प्रपोजल रखडला, त्याचं कारण एकच आहे, जागेचा मालक तुम्ही सांगताय, मग जागेचा मालक येऊन बोर्ड लावतो, काढून टाका ना. एफी 300 लहान माणूस आहे का? एफी 300 काढून टाकणार पण त्याच्या कायद्याने काढणार, कधी? त्याला आपण नाही करू शकत ना काही. तो एफी 300 करतोय, आम्ही कसं करू? आम्ही जर केलं तर वाद होणार. त्याचं कारण मी सांगतो, इन कॅमेरा सांगतोय. हा, एफी 300 प्रॉपर्टीचा मालक नाही. जो कोण असेल ते बघणारा ऐकून घ्या. प्रॉपर्टी काय दाखवतो, मला बोलू द्या ना. बोला. एफी 300 जागेचा मालक नाही, लिहून घ्या अजयजी, इन कॅमेरा चाललेला आहे. हे सबस्टार डेव्हलपमेंट टोटल प्रॉपर्टी विकत घेऊन रजिस्टर कन्व्हेन्स केलेला आहे.
जर त्याच्यावर तुम्हाला कोणालाही कुठच्याही व्यक्तीला इथे बसलेल्यांना कोणालाही याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही तुमचा कुठचाही वकील घेऊन यावा. कुठचाही वकील घेऊन यावा, त्याची फी द्यायला मी तयार आहे. त्यांनी ते कन्व्हेन्सचे रजिस्टरचे पेपर सांभाळावे, सगळं बघावं आणि मग लोकांपुढे यावं. जर रजिस्टर डॉक्युमेंट नसतील तर मग पुढे जिथे जायचे तिथे जाऊ शकतात लोक. लोकांचं कन्फ्युजन काय होतंय माहितीये, रोज बाणडोंगरी एसआरए उठणार, रोज जय भवानी एसआरए उठणार, रोज राधाकृष्णवाले बसले. आपण पण जय भवानीच्या माझ्याकडे एसआरए पेपर आहेत, एग्रीमेंट केलेले आहेत, राजीनामे दिलेले आहेत. मला सोडून गेला दादीत निघून, त्या आईला मी मागते एकटाच राहिलो. ऐकून घ्या. माझं म्हणणं एवढंच आहे, लोकांमध्ये भांडण जर व्हायची ना अशी तुमच्या एकदम प्रांजळ इच्छा असेल तर जागेच्या मालकाबद्दल खुलासा करा. जागेच्या मालकाशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही. तुम्ही आता तुमच्या आधीच्या बोलण्यात सांगितलेलं आहे. जागेच्या मालकाबद्दल खुलासा होत नाही तर तुम्ही डेव्हलपमेंट कशी करणार? आणि ज्या नाही ते साबित करा ना, मी साबित करा. आमच्याकडे ऐकून घ्या. मला काही विचारलं बघा, एक ओके याचं उत्तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो. हा, जर जागा ज्यांची आहे ते कशा प्रकारे सिद्ध होतं हे जर आम्हाला तुम्ही सांगितलं तर बरं होईल. जागा ज्यांची आहे ना, तर मी सांगितलं काय ताजमहल माझा होत नाही. सरकार दरबारी नोंदणीकृत रजिस्टर पेपर पाहिजे आणि ते पेपर आम्ही या जागेचे सबस्टार एलएलपी डेव्हलपरचे दाखवायला तयार आहोत. मी पण दाखवायला तयार आहे की जागा एफिशियन्सीची आहे, ते दाखवतो मी पेपर इथे. हो, ते फ्रॉड आहे. ऐका, ते आधीचे पेपर होते, लेटेस्ट काढले उद्या कालचे. ऐका, एपीडीचं नाव डिलीट झालेले आहे. बघा ना, पण कोणाला कळते डिलीट झालं ते बघायला, त्यांनी बघावं येऊन. एपीडीचं नाव एसएलआर करून सन्माननीय अधिकारी निर्भवणे साहेब होते, त्यांच्या उपस्थितीत डिलीट झालेला नाही झाले. मी दाखवतोय, त्याचे पेपर माझ्याकडे. मी ते दाखवतो ना पेपर. तुम्ही दाखवा पेपर, मी दाखवतो इकडे. येऊन घ्या तुम्ही, मी दाखवतो पेपर. दाखवा, दाखवतो इथे दाखवतो मी. निर्भवणे त्याशिवाय रजिस्टर कन्व्हेन्स झाला. हो असं हो, म्हणून ती 467 आणि 420 ची केस लागू होते ना. एक मिनिट, फॉर्मली होते ज्या वेळेला एखाद्या हो चालू आहे ते काम. अरे बाबा राजानो, ती फॉर्जरी चालू आहे, पण त्रास होऊ नये विभागातील लोकांना म्हणून आम्ही दक्षता घेतोय. बाकी काय नाही. मला एवढंच म्हणायचं आहे संतोषजी, मला एवढंच म्हणायचं आहे, डॉक्युमेंट बघा. कोणाला कळतं डॉक्युमेंट बघायला? माझं ऐकू नका. डॉक्युमेंट बघायला कोणाला कळतं? विभागातील लोकांना कोणाला त्रास होत नाही. जागेच्या बद्दलचा प्रश्न तुम्ही बोलताय, एपीडीच्या काय एपीडीच्या काढत नाही. 3 महिने गप्पा बसलाय आणि मग असे 20 वर्ष कधीच गेले आम्हाला कळलं नाही. हे तुम्ही आता बोललात, अजून पुढचे 20 वर्ष कधी गेले कळणार नाही. केस पिकली आमची पण, आणि मग माफी मागायची, आम्ही दिलगीर आहोत, हे नाही चालणार ना. मग काय करायचं? सोडून बसायचं का? सोडून नाही द्यायचं. मग प्रपोजल जो करतोय, जो जागेचा मालक आहे, जागेच्या मालकाला कायदेशीर हक्क आहे, त्याच्याशिवाय प्रपोजल कोणीच करू शकत नाही. हायकोर्टाचं डिसिजन आहे. मी काय सांगतोय ते कळत नाही. तुम्ही काय करायला पाहिजे? ज्याची जागा आहे, मालक आहे ना, त्यांनी त्याची जागा डेव्हलप करावी. करतो ना. हा, मग मी काय म्हणतो, ज्या जागेवर एपीडीच्या आहे त्याला करू नका. नाही, एपीडीच्या सोडूनच द्या. बस, मग ते करा. तुम्ही कधी चालू करता ते करा. एपीडीच्या मालकच नाही, मी तर सांगतोय. अरे मी तर सांगतोय की एपीडीच्या मालक आहे. पेपर मी बघा, माझ्या नका सांगू कोणी. पेपर आहेत ना, तुम्ही रजिस्टर डॉक्युमेंट दाखवतो ना, बोलवा ना. काय कोणी सांगतो? अरे माझ्या कोणा बोलवायची गरज नाही. रजिस्टर डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. हा, रजिस्टर नोंदणी करून. मी कॅमेरावर खोटं बोलतोय का? मी खोटं बोलतोय? कॅमेरा चालू आहे, मी कुठे खोटं बोलतोय? एपीडीचे डिलीट झालेले पेपर आहेत. नाही, मग तुम्ही बघा ना, मग कोण काय समजून बघाव पेपर. मी दाखवतो. डिलीट झाला असेल ना, पेपर दाखवायला गेलं तर ऐका सांगतो. हा दाखवा ना. डिलीट झालं तर डिलीटचा बॉय दिसतं त्याच्यावरती. डिलीट कसा आहे ते मी नाही कुठे म्हणतोय. नाव एखाद्याचं उतरलं तर डिलीट झालेलं असतं, पण त्याचं नाव आहे ते डिलीट झालेलं नाहीये. ते माझ्याकडे पेपर अवेलेबल आहे आणि ते बघावे. डिलीट नाही झालं तर रजिस्टर कन्व्हेन्स कसं झालं? कोणाचं नाव डिलीट नाही झालं तर रजिस्टर कन्व्हेन्स कसा झाला याचं उत्तर देतो आता मी. अशा बऱ्याच ठिकाणी आहेत जिकडे विदाऊट तुमच्या पेपर नोटीस शिवाय रजिस्टर झालेले डॉक्युमेंट असतात. पेपर नोटीस शिवाय? हा, पेपर नोटीस पण दिलेली आहे, त्याचे पण पेपर आहेत. आता बोल, ते पण दाखवा ना. मग मी काहीच म्हणत नाही, मला सगळं दाखवा. मी आज दाखवलं बसलो नाही ते बघायला. दाखवा तुम्ही, मला काय बोलू नका. पेपर दाखवले का कोणी संस्था पाठवला? पेपर दाखवल्यावर मालकावर तुम्ही सगळे यायला तयार आहेत? हो, हॅलो दाखवा.
मी बसलो इथे आगाऊ बोलू नका कोणी प्लीज. आणि मी परत परत सांगतो पूर्ण सर प्लीज एक मिनिट, पूर्ण लोकांना मी विनंती करतो, माझा पुन्हा एकदा सांगतो, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, विकास होण्यासाठी विरोध नाही, पण या विकास होताना माझ्या विभागातला कोण बेघर झालं, 2-5 वर्ष घराच्या बाहेर राहिला, भाडं मिळत नाही, हे जिकडे घडले बाहेर ते आपल्याकडे घडू नये ना, म्हणून आमची तळमळ आहे. आणि ती जर लोकांना कळत नसेल तर उगाच वाद करण्यात काय अर्थ नाहीये. एक मिनिट सांगतो, बाणनगरी मधला एकही माणूस बेकार होणार नाही जर इथे खाली बसलेले आणि इथे वर बसलेले एकत्रपणे जर उभे राहिले तर. समजलं? जर संस्था एकत्र राहिली, बाणनगरीचे रहिवासी एकत्र राहिला ना, एकही माणूस बेकार होणार नाही. हा मग एक रिक्वेस्ट आहे, माणूस बेकार का होतो माहितीये, संस्था जाऊन आहे ना मागून जाऊन आहे. आता बघ, संस्था 2 कारणासाठी येतं, बिल्डरला घाबरून, बिल्डर समोर डोकं टेकते, याचा बिल्डरला घेऊन. म्हणजे शफीभाई, राजन मोहिते सर, तुम्ही सब डेव्हलपर कडे घाबरून केली अग्रीमेंट का दुसऱ्या कारणाने आम्हाला माहिती नाही. असं न करता जर तुम्ही संस्थेबरोबर ठाम उभे राहिला असतात, तुम्ही सब डेव्हलपर बरोबर गेला नसतात, तेवढा जयवाडीवर गेला नसतात, तर आजही राधाकृष्ण बरोबर तिकडे उभा असतात. तुम्ही काय केलं? का राजीनामे दिले? काय कारण? अरे सही केले, अग्रीमेंट केले, काय खोटं बोलताय? आम्ही राजीनामे दिलेले नाहीये. हे बाबा एक मिनिट, आता जर तुम्ही वळत असाल ना दुसरीकडे, माझा एक मुद्दा संपलेला नाही मालकाविरुद्ध बरोबरचा, तोपर्यंत दुसरीकडे वळू नका प्लीज. त्याचं उत्तर मी देणार म्हणजे देणार, काय पाहिजे ते. राजन मोहिते सर, येस सर, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. संस्थेबरोबर उभे राहिले, एकही माणूस बेकार उभा नाही. बस दुसरा प्रश्न उपस्थित करायचा नाही, त्याचा आणि त्याचं उत्तर मी देणार आहे ते. आणि मला पण लोकांनी प्रश्न करावे, मी व्यवस्थित उत्तर देणार, अजिबात जरा पण चुका होणार नाही. नावडे साहेबांनी पहिला पेपर दिला ना, त्याला पण उत्तर मिळालं पाहिजे. नाही त्यांच्याकडे हा दिला पाहिजे. मिळालं पाहिजे. प्रश्नाची तोडमोड झाली नाही पाहिजे, उत्तर मिळालं पाहिजे, तर सगळ्या लोकांना कळेल याच्यातलं खरं आणि खोटं कोण आहे ते. बस अजून कोणाला बोलायचं? एक मिनिट थांबा, एक मिनिट, मला याचे आता उत्तर द्यायचंय. मला माझी रिक्वेस्ट आहे, संतोष सरांनी आता मला हे केलेलं आहे, बोललेलं आहे, विचारलेलं आहे की जर सगळ्या लोक आणि सोसायटी एक झाल्या तर डेव्हलपमेंट होऊ शकते. मान्य आहे. मग तुम्ही काय करा, तुमच्या सोसायटी आमच्याबरोबर मर्ज करा आणि आपण डेव्हलप करू. ओके, मग आता काय झालंय, संतोष सरांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही जागेच्या मालकाची एनओसी घेतोय आणि पुढची वाटचाल करू. मालक कोण? आता मालक तर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तो स्वतः डेव्हलपर करतोय, तुम्हाला काय एनओसी द्यायचं? हा, तर ते सांगतो. बरोबर, हा प्रश्न आहे. तर सॉफ्टवेअर डेव्हलपर आमच्याशी भेटले, आम्ही सुरतला गेलो, भेटले आम्हाला आणि काय म्हणाले, मिलिंद भाई अगर आप लोग करते हो प्यार से, अच्छी तरह से, तो हम लोग आपके साथ में करने को तैयार है. मैं बोला थैंक यू वेरी मच सर, लेकिन आपके लोगों को जरा समझाइए तो हम लोग साथ में करेंगे. पण जर का सबस्टारनी आमच्याबरोबर ऍग्रीमेंट केले, बोलले, तर आम्ही जय भवानी बरोबर किंवा कामगार पंचनामाबरोबर येण्यास तयार आहोत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याबद्दल अभिनंदन करतो तुमचं. भूमिका ठेवा. बाणनगरीत भांडणं होणार नाहीत, कारण माझ्याकडे हायकोर्टाचा डिसिजन आहे की हे घ्या. मालकाशिवाय सॉरी मालकाशिवाय जर स्लम, आता स्लम डिक्लेअर आहे आपली पूर्ण बाणनगरी, बाणनगरी पूर्ण स्लम डिक्लेअर आहे आपली. तुम्ही आधी कुठं स्लम लागेल डिक्लेअर करा. फेब्रुवारी मध्ये झाले 2024 ला जय भवानी केली ती, त्याचा आपण आभारी आहोत. अरे जय भवानी सोसायटीने हे केलं त्याबद्दल आभारी आहोत आम्ही. स्लम डिक्लेअर झालेलं आहे, थँक्यू व्हेरी मच. स्लम डिक्लेअर कोणी केलं? जय भवानी. जय भवानी केलं ना. गेली 20 वर्ष स्लम डिक्लेअर पण करायला हो, पण त्यांच्या डेव्हलपरचे आम्ही आभार व्यक्त केले, त्यांना पत्र पाठवले मी, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. कारण त्याला स्कीम करायची आहे म्हणून डेव्हलपमेंट केलं. हो. कामगार पंचायत आहे का, अवय योजना आली. कामगार पंचायतामध्ये 45 जणांचे स्वतः
प्लीज जरा हा मी देतो उत्तर. हा देतो माहिती. आता मी उत्तर देतो. कामगार पंचगंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रपोज याच्यामध्ये 230, 231, 32, 33, 34, 35, 36, 37, 36 त्यातून वगळलेला आहे आणि 241 पाठ याचा एनेक्स 2 आलेला आहे, एलवाय आलेला आहे 2009 ला. त्यानंतर 2020-21 पर्यंत कोरोना काळामध्ये तो रिवाइज झाला होता. त्याच्या पुढे रिवाइज झालेला नाही. पण त्या सोसायटी विरोधात बांडोगरे एसआरए किंवा राधाकृष्ण सोसायटी कधीही विरोधात गेलेली नाही. हा एक मुद्दा आहे. त्यामुळे त्यांच्या मनात जर शंका असतील त्या दूर कराव्यात. आम्ही अद्याप पण अजून सांगतो की आम्ही त्यांच्या विरोधात गेलेलो नाही. म्हणजे ती संस्था डेव्हलप करायला येस, काहीच हरकत नाही. अजिबात हरकत नाही. ऑन रेकॉर्ड सांगतोय, अजिबात हरकत नाही. नाही नाही कामगार वगैरे असं काय संतोष झालंय का तुमचं? हा, बोला. उगाच वाढवू नका. हा, correct आहे. सगळ्यांची वेळ महत्वाची आहे. Yes. पहिलं म्हणजे मला हे विचारायचं आहे की बांडोगरी एसआरए आणि राधाकृष्ण एसआरएनी मीटिंग लावली आहे. होय होय. संतोष, यासाठी सतीश सुपारीवाला यांचा या दोन्ही संस्थेमध्ये काय संबंध आहे? त्यांना तुम्ही या मीटिंगचा अध्यक्ष केलेला आहे. पहिली गोष्ट. माझे सगळे प्रश्न बघा. 1 वर्षापूर्वी साधारण वाघेश्वरी मंदिराच्या समोर जेव्हा मीटिंग झाली तेव्हा तिन्ही सोसायट्यांची लोक तिकडे होती. सर्वांनी एकमताने हे मान्य केलं की जो कोणी विकासक येईल सर्व संस्था त्याला सपोर्ट करतील. मी स्वतः त्यावेळेला सांगितलं होतं की आमचे विकासक ही जागा विकत घेणार आहे. 6 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही याचा रिझल्ट देऊ. त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळपास बांडोगरीमध्ये 4 ठिकाणी बोर्ड लागले जागा विकत घेतलेली असल्याची. मग तुम्ही आमच्या सोबत येण्याबद्दल विचार न करता उलट लोकांना अजून दुसऱ्याच मार्गाने घेऊन चाललात. स्वतःच म्हणतात की मी 20 वर्ष खूप मेहनत केली, परत मध्येच म्हणतात की जय भवानीचं धन्यवाद, जय भवानी हे केलं, कामगार पंचगंगाने ते केलं. अरे मग ह्या 2 सोसायट्यांनी केलं, तुमच्या जे झालं नाही ते यांनी केलं. मग आता यांच्या सोबत या आणि पुढचा आपला जो झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे तो राबवू. तुमच्या बरोबर येण्याची गरजच काय? तर सर्व काम जय भवानी आणि कामगार पंचगंगाने केलेलं आहे. मग तुमच्या सोबत येण्याचं कारण काय? आता याचं उत्तर जसं मी ऐकलंय तसं शांतपणे तुम्ही ऐकायचं. याचा असा पहिला प्रश्न असा त्यांचा आहे की जय भवानीच्या डेव्हलपरनी जागा विकत घेतलेली आहे. हे मी पहिल्याच मान्य केले. पण त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की वाघेश्वरी मंदिराकडे जी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग मध्ये यांनी असं सांगितलं होतं की आम्ही जागा 6 महिन्यात घेणार. मग तुम्ही आमच्याकडे का नाही आलात? बरोबर ना साहेब? संजय साहेब, तर संजय साहेबांच्या माहितीसाठी सांगतो, तुमची चूक नाहीये कारण तुम्हाला माहित नसेल. दत्तात्रय बाळूमाई, जरा प्लीज उभे राहा साहेब, उभे राहा प्लीज, रिक्वेस्ट करतो. हे दत्तात्रय बाळूमाई तुमचे हेमंत पाडळकर जेव्हा उपस्थित होते आणि मला त्यांचं नाव नाही माहित, तुमचे काटेवाल यांच्याशी आपली मीटिंग झाली होती, विचारा. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, माझे मित्र रुस्तमजी फिटर यांचे भाऊ बेहराम फिटर यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं मीटिंग आम्हाला द्या, आपण एकत्र काम करू, सविस्तर काम करू आणि चांगला मार्ग काढू. असे आम्ही निरोप ह्या 2 ते 4 महिन्यात दिलेले आहेत. पण त्यांनी ते पोहोचवले की नाही याची मला कल्पना नाही. प्लीज, त्यामुळे असं नाही की आम्ही तुम्हाला अप्रोच झालो नाही, आम्ही तुम्हाला अप्रोच झालोय. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की अश्विन पटेलजीकडे अप्रोच झालोय, पण काही कम्युनिकेशन का होत नाही ते मला ठाऊक नाही. आणि ते कम्युनिकेशन करण्याकरता आजची सभा मला आयोजित करावी लागली. तुमचं असं म्हणणं आहे
की तुमची काय म्हणजे जय भवानीची काही हरकत नसेल तर तुमची दोन्ही संस्था याच्यामध्ये मर्ज करायची. हो, पण त्यांनी आमच्या बरोबर बोलावं, भेटावं, त्यानंतर मर्ज करू. डेव्हलपरनी यावं आणि बोलावं सोसायटीची. आमची काहीच हरकत नाही. डेव्हलपरच बोलतोय. डेव्हलपरने बोलावं, मर्ज करतो ना, नाही कुठे म्हणतोय मी. बघा, बाणडोंगरीचा विकास करण्यासाठी कोणाचाही विरोध नसावा अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे. पण चुकीच्या मार्गाने जर होत असेल तर तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे आणि आम्ही सुद्धा बोलणार. मला असं वाटतं की विकास करताना अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता घेणार. त्यांना माहिती द्या बाबा, मागे जरा प्लीज. या माहिती द्या त्यांना तिकडे. तो माहिती द्या, तो माहिती पास करा जरा प्लीज. हॅलो, बोला. माझं नाव प्रकाश सोमा तिर्लोटकर आहे. उमरभाई नूर मोहम्मद, रूम नंबर 4. बाणडोंगरी SRA मुख्य प्रवर्तक. या माईक मध्ये काहीतरी सिस्टम मध्ये फॉल्ट आहे. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना पण असेच काही काही अडथळे आले. बाणडोंगरी डेव्हलप व्हायला, बिल्डिंग बांधायला पण अडथळे भरपूर येत आहेत आणि मिलिंद अपराध यांनी अडथळे सुरुवातीलाच मान्य केले आणि आज पहिल्यांदाच ते जाहीर इथे मान्य केले. त्याच्याबद्दल मी त्यांचं खरोखर आभार मानतो. कारण मिलिंद अपराध मी गेली 25 वर्ष पाहतो, ही कुठलीच गोष्ट प्रामाणिकपणाने सरळ मान्य करतच नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या वेळेला त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, इन कॅमेरा आहे, आता खोटं बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना SRA माहीत नव्हती, पण जेव्हा त्यांना SRA माहीत नव्हती तेव्हा जय भवानीतले लोक SRA ची स्कीम 97-95 जे GR काढून वाचत होती, तेव्हा याच मिलिंद अपराध साहेबांनी पण विरोध दर्शवला होता. आता त्यांनी ज्या सभागृहात खुल्या मान्य केलं की त्यांना काही माहीत नव्हतं, काही चुका राहून गेल्या, 20 वर्ष या चुका करण्यात गेल्या. ते म्हणतात मला आता वेळ पाहिजे, मला समजलं मी चुका सुधारवे आणि आता पण काही राहिल्या चुका तर मी ते सुधारवायला तयार आहे. म्हणजे आता पण चुका राहणार आहेत हे त्यांनी मान्यच केलंय मुळात. कारण ते पण सर्वसामान्य आमच्यासारखेच आहे. पण त्यांची तळमळ आहे की ते सर्वसामान्य लोकांना घरं मिळावी पक्की. आमचं पण ते स्वप्न आहे जे तुमचं आहे ते. पण ज्या वेळेला तुम्ही 20 वर्ष घालवली, SRAची काही तुम्हाला GR माहित नाही, काही तुम्हाला गोष्टी समजल्या नाही, तेव्हा तुम्ही दुसरे लोक सांगत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला असं नजर आलं नाही. आणि आता दुसरा त्याच्यात मुद्दा असा वाढ केला तुम्ही की तो खरोखर आहे की सर्वांना मान्य आहे की SRA होत असताना जागेच्या मालकांची NOC लागते आणि ते सहजासहजी मिळत नाही, अप्रोच होत नाही. हे तुमचं स्टेटमेंट आहे. मग आता तुमच्यासारखे किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला या जागेच्या मालकांचं कसं काय मिळणार NOC किंवा अप्रोच, हेही तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा मी हे प्रयत्न केले. तुम्ही 4 किंवा 5 नावांची सांगितला, त्याच्यामधल्या लोकांची किती जणांनी तुम्हाला म्हणजे सहमती दिली आहे की अशी मीटिंग लावा आणि तुम्ही याच्यात पुढाकार घ्या किंवा आपल्याला अशा प्रकारे राबवता येईल प्रोजेक्ट, हा एक त्याच्यामध्ये प्रश्न राहतोय. त्यानंतर आता जे या ठिकाणी तुम्ही सांगितलं की SRA साठी बाणडोंगरी SRA ने गेले 20 किंवा 25 वर्ष चांगली काय काय कामं केली तेही तुम्ही सांगितलं पाहिजे. जसं हे स्लम डिक्लेअर नव्हतं, स्लम डिक्लेअर केलं म्हणून डेव्हलप होत नव्हतं हे तर तुम्ही मान्यच केलेलं आहे ना. मग मालकाची NOC जी आहे, जय भवानी सोसायटीचा विकासक सबस्टार डेव्हलपरनी ही आत्ता घेतलेली आहे 6 महिन्यापूर्वी. त्याचे रजिस्टर्ड डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. 6 महिन्यापूर्वी त्यांनी कन्व्हेन्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे 20 वर्ष तुम्ही काय केलं म्हणजे मिलिंद अपराध यांनी ते विचारण्यापेक्षा मालकाची NOC आता आलेली आहे. त्यामुळे मी सांगतोय की पुढे वाटचाल करावी म्हणून. हे बरोबर आहे साहेब? तुम्हाला विचारते बरोबर आहे का? ज्या SRA ग्रुपच्या नियोजित ग्रुपच्या वतीने
सबस्टार जो डेव्हलपर आहे ज्यांनी घेतले आहे, तुम्ही माहितीच्या आधारे पेपर काढून दाखवणं सभागृहात वेगळं आणि एखाद्या प्रोजेक्टवर स्वतः प्रत्यक्ष आपल्या ग्रुपच्या माध्यमातून प्रगती करणं, काम करणं हा भाग वेगळा. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे सभागृहात मांडू पण शकाल, देतोय ना आपण, हा किंवा प्रश्न आहे. माझ्या एखादा सभागृहाला विचारण्याचा प्रश्न चुकीचा पण असेल, पण याच्यातून लोकांना काय मिळतं हे महत्वाचं. कारण ज्या ग्रुपने, ज्या संस्थेने त्यांच्याशी टायअप केलं, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी लोकांना इथे एसआरएचा प्रोजेक्ट राबवा म्हणून जे त्यांना पाठबळ दिलं, त्याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या मागे तुम्ही आलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. सांगताना मी पहिल्यांदाच सांगितलं त्यांचं कौतुक केलं म्हणून. बैरामबाई मला तुम्ही हसून टाळ्या वाजवा असं पण केलं. मी पहिलाच सांगितलं कौतुक केलं म्हणून. तुमचं लक्ष कुठे आहे मग? आणि मला काय म्हणायचं आहे, आता एनओसी आली आहे, मी कुठे विरोध करतोय? आता माझ्याकडे आहेत ना कन्व्हेन्स डॉक्युमेंट. पण तुमचा प्रश्न असा होता, एसआरएस स्कीम राबवताना काय काय लागतं आणि आम्ही काय केलं. आम्ही जेव्हा एसआरएस स्कीम चालू केली, पहिल्यांदा आम्ही कन्सर्न केले होते, त्यानंतर सर्वे केला होता, त्याला बाउंड्री सर्वे म्हणतात, संयुक्त मोजणी, तो केला, त्याचे पैसे भरले 3,98,000, त्याची रसीद आहे अवेलेबल इथे. आणि तो सर्वे झाल्यानंतर आम्ही प्रपोजल ऍक्वायरला टाकलं, भूसंपादन. त्या भूसंपादनला टाकल्यानंतर कलेक्टर साहेबांची ऑर्डर झाली, ती ऑर्डर फॉरवर्ड झाली मंत्रालयामध्ये. मस्के साहेब, प्रीतम कुमार शेगावकर, सचिन भाऊ आहेत, यांच्याकडे हेरिंग झाली आमची. आणि त्या हेरिंग मध्ये इथे बसलेले सन्माननीय संतोषजी, बाळासाहेब, आमच्याकडे बरीचशी लोक होती, जयकांत आचार्य, अशी सगळी लोक हेरिंगला गेली होती. 15 लोक हेरिंगला गेली. आणि हेरिंग मध्ये असा निर्णय देण्यात आला होता की राधाकृष्ण एसआरएस सोसायटीचा एनेक्सर 2 फॉरवर्ड करावा म्हणून, आणि जयभवानी आणि बांडोगरे एसआरएचा जो भूसंपादनचा होता तो रिजेक्ट करावा, अशी ऑर्डर झाली होती. तर त्यामुळे साहेब हे लक्षात ठेवा, असं समजू नका की आम्ही काही केलं नाहीये. ते डॉक्युमेंट सकट माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ते तुम्हाला दाखवू शकतो. या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, जेव्हा रोड कटिंग आली, प्रारूप एनेक्सर आला, प्रारूप टेम्पररी एनेक्सर आला, तेव्हा सुद्धा आम्ही मेहनत केली. पण आम्ही रोडवर विसरून लोकांकडे जाऊन मेहनत नाही केली. लोक आमच्या कार्यालयामध्ये आली, त्यांना जी करायची मदत केली डॉक्युमेंटेशननी. जी माणसं बरीचशी अपात्र होते त्यांनी पात्र केली आणि लोकांना आम्ही सहकार्यच केलंय. आज पण करतोय. लोकांची पासपोर्ट येत आहे मुंबईत, माराडमध्ये, बांडोगरीत, सोसायटीचं रिटायरमेंट लागतं, ते आम्ही देतो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं, सोसायटीचं लेटर लागतं, ते आम्ही देतो. इथे जर कोण गाडीमध्ये बसले असतील, पार्किंगसाठी जागा पाहिजे म्हणून सोसायटीची एलओसी लागते, ती आम्ही देतो. आधार कार्ड, पॅन कार्ड काढायला सोसायटीची एलओसी लागते, ती आम्ही देतो. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आम्ही करतोय. ऑफिसमध्ये बसून इलेक्शनची माणसं येतात, ती आमच्याकडे येऊन बसतात आणि आम्ही लोकांना फिरवतो, लोकांना पत्रक देतो, कामं करतोय. त्यामुळे असं विचार करू नका की बांडोगरे सर काहीच करत नाही म्हणून. बरीचशी कामं करतो आम्ही सर. प्लीज नेक्स्ट. मला वाटतं मागे कोणाला तरी माहीत पाहिजे होता. मला अपात्र आणि पात्र करते. त्यांनी सांगितलं जे अपात्र होतील ना त्यांना पण आम्ही पात्र करून त्यांना पण घर देणार. ही भूमिका तुमची पण आहे का? हे याचं उत्तर पाहिजे. हो, पक्का ना? लॉक करून टाका, लॉक. राधाकृष्ण सोसायटीचे इथे बसलेले आहेत. हॅलो, हा राजीनामा आणि हे सगळं घेऊन राधाकृष्ण सोसायटीने संस्था बंद करावी म्हणून लिहून दिलेला राजीनामा, तर हे परत आता बसू शकतात? सही आहे सर, तुमची पण सही आहे. एक मिनिट. ऍक्च्युली प्रश्न काही चुकीचा नाहीये, पण काहीतरी गैरसमज आहे, दूर करा. करतो. राधाकृष्ण सोसायटी ही प्रपोज आहे आणि जर का कोणीही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये राहत असतील, आपल्या विभागात बसलेली माणसं इतर ठिकाणी कुठे राहत असतील, कोऑपरेटिव्ह हाऊस अँड सो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जर ती माणसं राहत असतील
तर त्यांना माहिती आहे सोसायटी डिझॉल्व होते, रद्द होते, पण त्या सोसायटीच्या जागेवर नवीन अध्यक्ष प्रवर्तक निवडणूक होते. हे कोणाला माहिती आहे का? हे सगळं माहिती आहे. या सगळ्या जुन्या गोष्टी एका सगळ्या बालविद्या लोकांना माहिती असेल. जर यांनी राजीनामा दिलाय तर यांची निवड कोणी केली परत? आता यांची परत निवड कोणी केली हा प्रश्न आहे ना. मी सांगतो ना, तेव्हा काय झालं, जेव्हा यांनी राजीनामा, ऐका ना जरा यार, जेव्हा यांनी राजीनामे दिले, पुन्हा यांना विचार केला की आपल्याला काम करायचं आहे आणि याची पुनरावृत्ती पुन्हा करायची आहे, म्हणून यांची निवड केली. आणि हे स्वतः कोणी केली? मग मला एक सांगा, ज्या काही त्या सोसायटी आता बसल्या त्यांची निवड कोणी केली? अरे त्यांची निवड केली, तुमची निवड कोणी केली ते पण तोच प्रश्न आहे ना माझा. मग तशीच त्यांची निवड झाली. जाहीर सभा यांनी उभा, अजय उभा ना बाबा. मोहिते अजय सांगतात, अजयला उत्तर देऊ द्या. सोसायटी डिझॉल्व केली नव्हती, फक्त आम्ही संचालकांचे राजीनामे दिलेले, कारण आम्हाला ह्याच्याकडून जो बिल्डर होता त्याच्याकडून 20 वर्षाच्या त्याच्यात काय प्रगती झाली याची काहीच माहिती मिळत नव्हती, म्हणून आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिलेला. त्यानंतर नंतर असं ठरलं की जेव्हा आपलं 517 सोसायट्या याला टाकलेल्या त्या परत पुनर्जीवित करू शकतात, असं जेव्हा गव्हर्नमेंट ते आलं तेव्हा आम्ही परत एकत्र येऊन ठरवलं की जर हे असेल तर आपण या अनुषंगाने परत एकदा ऐकून सोसायटीचा, आपल्या विभागाचा लवकरात लवकर विकास कसा होईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया. काय तुम्ही माझ्या मित्रात, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या वर बसलेल्या लोकांच्या, जे आपण लोकांचं नेतृत्व करतो, आपल्या भूमिका बदलत राहतात. पहिल्या मी राधाकृष्णसाठी तुम्ही काम करत होता बोललात, ऐका मी माझं पण सांगतो वैयक्तिक, या सभागृहात मी सांगितलेलं ज्या दिवशी जो कन्व्हेन्स घेऊन येईल, सबस्टार डेव्हलपर असो नाही तर कोणी असो त्याच्याबरोबर मी उभा राहील, म्हणून मी आज सबस्टार साठी बोलतो. तुम्ही आधी राधाकृष्णाचं काम केलं, एसआरएला राजीनामे दिले आणि मग तुम्हाला साक्षात्कार झाला, सबस्टार डेव्हलपर करणार, तुम्ही त्याच्याकडे जाऊन अग्रीमेंट केले. आता परत बोलता साक्षात्कार झाला, राधाकृष्ण करणार, कसं झालंय? साक्षात्कार नाही आहे हे. ज्या 517 ज्या सोसायट्या हे झाल्या त्यांचं पेपरमध्ये नावं आलेली त्यांची, हो, मग त्या परत जिवंत करण्यासाठी जेव्हा हे आलं तेव्हा आम्ही परत एकत्रित येऊन आम्ही त्याच्यासाठी स्थापन केली. राधाकृष्णाचे अध्यक्ष म्हणून राजन मोहिते सही करतात ना, तर माझं म्हणणं आहे की सभा घ्या आणि राजन मोहिते अध्यक्ष निवड करा असं म्हणतोय. उगाच असं कोण पण अध्यक्ष. आणि मिलिंदजी तुम्ही सांगितलं ना की प्रपोज सोसायटी आहे, प्रपोज असो, रजिस्टर असो, मिनिट्स मध्ये घेऊन, सभा घेऊन, जीबीआर घेऊनच अध्यक्ष निवडणार की नाही? धन्यवाद. यांचं मिनिट दाखवतो मी. चला मिनिट दाखवतो लगेच. सभा झाली, कोणाला ते माहिती पण दाखवतो, कधी झाली, कुठे झाली ते पण दाखवतो. 15 जणांची उत्कर्षमध्ये सभा घेऊन का मिनिट तयार करता का? मग मला तेच म्हणायचं आहे, जर आपण हे 15 जण घेऊन सभा घेऊ शकत नाही, मग मिलिंद अपराध किंवा तिकडे जय भवानी कामगार यांच्यात किती जण सभा होते? त्यांच्या सभा झाली नसती तर त्यांनी स्लॅब डिक्लेअर करून आणलं नसतं. मग तसंच यांची सभा झाली नसती तर 13/1/2 ची नोटीस निघाली नसती. सभा झाली म्हणूनच स्लॅब डिक्लेअर, म्हणून 13/2 ची नोटीस निघाली आहे. यांची सभा झाली, 13/2 ची नोटीस निघाली आहे. चेंज ऑफ डेव्हलपर 13/2 म्हणजे कलम आहे चेंज ऑफ डेव्हलपर. यापूर्वी राधाकृष्ण सोसायटीला फक्त नॅपच्यून बिल्डर अँड डेव्हलपर होता आणि त्याला आता 13/2 ची नोटीस आहे चेंज ऑफ डेव्हलपर. आणि ती 6 तारखेला, या महिन्यात 6 तारखेला त्याची आपण त्याचं जे काय व्हायचं ते बघू. पण जर का यांची मीटिंग नसती, यांची जर सोसायटी नसती तर यांच्या नावाने 13/2 ची ऑर्डर निघाली नसती. संस्थेच्या नावाने निघाली नाही, संस्थेच्या नावाने निघाली आहे. संस्था राधाकृष्णच आहे. प्रमाणे बंद झालेल्या संस्थांना आपलं म्हणणं मांडायचा अधिकार म्हणून निघाले. यांच्या अध्यक्ष म्हणून यांच्या नावाने नाही निघालेली. ते म्हणणं मांडतील त्यांचं, ते सांगतील ना तिकडे. हॅलो ऐका, यांच्या नावाने काय निघाले? सीओ जे आहेत आपले ते त्यांना सांगतील की बाबा तुमच्या नावाने नाही, तुम्ही बाहेर जा म्हणून. तेव्हा बघतो ना आपण. येस सर, ओके ओके. बघा, एकाच गोष्टीवरती एखादाच माणूस दाखवलं. थँक्यू. एकाच गोष्टीवरती आपण चर्चा करतोय, पण लोकांच्या मनात वेगळे प्रश्न आहेत आणि मी प्रश्नांची उत्तर द्यायला बसलोय, तर इतर लोकांसह प्रश्न विचारावे ही माझी अपेक्षा आहे. प्लीज सर. हॅलो, आवाज येतोय का? येतोय, बोला. मी प्रदीप पेडणेकर. मी
ह्या सोसायटीमध्ये 20 वर्षापासून बघतो आहे. दोन्ही सोसायटी विकासाने बकास झाल्या. काय बोलतो आम्ही विकास करणार, भांडुगडी बकास झाली. मग तुम्ही काय करणार? एकत्र या आणि करा. आता जे काम करतात त्यांना करून द्या आणि ज्यांना काम नाही आहे त्यांना आम्ही नारळ देणार, पब्लिक नारळ देणार. त्यांना ऍक्च्युली पब्लिक नारळ देणार असं त्यांचं मत आहे. पण पेडणेकर साहेब आपला प्रश्न काय हा जर विचारला असतं तर बरं झालं असतं. जर नसेल प्रश्न तर ठीक आहे. आम्ही विकास केला. आता 6 जुलैला स्लम डिक्लेअर झाली. मग 20 वर्षाच्या लोकांना सुरुवात होते तुम्ही. हा प्रश्न कोणाला आहे साहेब? दोघांना आहे. बरं ठीक आहे. हो त्याचं माहिती आता. बरं ठीक आहे, आपण एक्सेप्ट केलं. त्यांचं मत आहे की झुलवत होते का म्हणून. तर असं समजायचं की आम्ही झुलवत होतो पण तुम्ही झोपे होतात का सगळे? नाही ना, तुम्ही जागे होतात ना. तुम्ही तरी काहीतरी करायचं होतं पण नाही जमलं. आता जे केलंय ना मग त्याला आपण मान्यता देतोय ना, नाही कुठे म्हणतोय. नेक्स्ट कोणाला विचारायचं का? विचारा जो प्रश्न. कारण काय आहे, नंतर सभागृहाच्या बाहेर गेल्यावर विभागात काहीतरी वेगळे प्रश्न, काहीतरी वेगळ्या चर्चा ते करण्यापेक्षा आता आपली मन साफ करा. आता आपली मन साफ करा. आपण उत्तर द्यायला बांधील आहोत. हो बहिरम भाई, अरे क्यों जा रहे हैं? चाय पे जाओ यार प्लीज, रिक्वेस्ट है. वो भी देता हूँ. प्रॉमिस करतो करणार तर डेव्हलपर सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आणि या तिन्ही संस्थांना बरोबर घेऊन करणार. ओके, धन्यवाद धन्यवाद. चहा आणि नाश्त्याची सोय झालेली आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी घ्यावं आणि जावं प्लीज. चहा आणि नाश्त्याची सोय झालेली आहे. अजून कोणाला प्रश्न असेल तर हॅलो. बोला ना, बोला. हॅलो. बोला. तुमच्यासाठी प्रश्न नाही, लोकांसाठी की तुमचं अभिनंदन करायला करतो की बाबा आता तुम्ही बोलत ना कन्व्हेन्स आले रजिस्टर माझ्याकडे. ते कोणाचं कन्व्हेन्स आहे? राधाकृष्ण चावला आणि सबस्टार डेव्हलपरनी कन्व्हिन्स केलेला आहे. अच्छा, ऐकून घ्या. राधाकृष्ण चावला आणि सबस्टार डेव्हलपने रजिस्टर कन्व्हेन्स केलेले आहे. म्हणजे आता मला तुम्हाला द्यायची आवश्यकता आहे, कन्व्हेन्स दाखवायची मी कुठे सांगतो मला द्या म्हणून. त्याच्यानंतर पुढचं तुम्ही बोललेला की कन्व्हेन्स आलेला असेल तर मी तुम्हाला आता एक हायकोर्टाचा डिसिजन दिलं, वाचलं ना. त्यानुसार मालकाकडे जर जागेची एनओसी असेल, म्हणजे मालक स्वतः डेव्हलप करत असेल एसआरए, तर इतर कोणाला करण्याची गरज नाही, मालक स्वतः करेल. ओके. म्हणजे ऐका पुढचं, म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही याला तयार आहात मालकाबरोबर. आता तुम्ही कबूल केलेलं आहे. शिंदे ऐकायला नाही आलं काय बोलत? नाही, शिंदे काय बोलले ते ऐकायला नाही मागून. ठीक आहे, तुम्ही बोलता ते बोलतात ना, त्यांना बोलायला नाही ऐकतो. ओके, हरकत नाही. आता तुम्ही कबूल केलं ना की मालकाची एनओसी आली, रजिस्टर कन्व्हेन्स तुमच्याकडे आहे आणि ते पण तुम्हाला माहिती आहे नियम. हायकोर्टाचं डिसिजन आहे की मालक जर स्वतः एसआरए अंतर्गत प्रॉपर्टी डेव्हलप करत असेल तर पहिला अधिकार त्याला आहे. त्याच्यासाठी मला वाटतं त्याच्यात एक हे पण आहे, गाईडलाईन केलेलं आहे की लोकांचं बहुमत नसेल आणि ते एसआरए करत असेल तर त्याला संमती देतं हायकोर्ट. म्हणजे मला विचारतोय मी प्रश्न. आता प्रश्न विचारून संपला की बोलायचं अजून? नाही, मग ते आहे का असं सांगतोय, विचारतोय. सांगतोय. सांगा. संतोषी असं म्हणतात आहे की हायकोर्टाचा असा निर्णय आहे, जर मालक डेव्हलप करत असेल तर त्याला अनुमोदन द्यावं, मान्य. पण हायकोर्ट
हायकोर्टाचा असा सुद्धा निर्णय आहे, जोपर्यंत प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रकावरती नाव येत नाही तोपर्यंत त्याला आपल्या जागेची मालकी सिद्ध करण्यासाठी परमिशन नाही. एकदम बरोबर आहे. अहो ऐका, तुम्ही सगळे बसू शकता, ज्यांना जायचंय त्यांनी जाऊ शकता, ज्यांना बसायचं त्यांनी बसू शकता, चहा नाश्ता करून जायचंय, काय काळजी करायची नाही. देखिए एक काम करो, आप इधर स्टेज पे आ जाओ, या तो मैं नीचे आता हूँ. दिशा का जो प्रॉब्लम है मैं दिखा देता हूँ आपको, अगर डॉक्यूमेंट समझ में आता है तो. हाँ तो वो नहीं बता रहे, मैं क्या करूँ? हाँ तो मैं तो जॉब दे रहा हूँ ना. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, हा पब्लिकला प्रश्न आहे. पब्लिकला मला एक प्रश्न विचारायचा आहे इथे बसलेल्या सगळ्या लोकांना, की लोक मागून जी काही चर्चा करतात, आता इतक्या लोक बसले, पण यांना कुणाला रस्ता रुंदीकरण जे आहे कटिंग, त्याच्याबद्दल कोणालाच प्रश्न नाहीये. किती छान, पण बाहेर गेल्यानंतर बोलतात. हम लोग को बातलेकर साहब ने बोला था कि जो बीएमसी के कटिंग में जा रहा है, रोड कटिंग में, वो एग्रीमेंट मत करना, और जो लोग बाकी बचेंगे पीछे वो लोग बिल्डर के साथ एग्रीमेंट कर सकते हैं. ये 60-70 आदमी लोग जाके वहां पे पूछा था, साहब ने बोला था कि भाई रोड कटिंग वाले जितने भी हैं उनका माई बाप बीएमसी है. अब बीएमसी हम लोग को कुछ जवाब देती नहीं है कि पीएपी किधर मिलेगा, और बिल्डर है कि 2.5 साल में अभी तक झोपड़पट्टी खाली नहीं कर पाया, तो ये कहीं ना कहीं. और दूसरा सबसे बड़ा मुद्दा ये है कि जब तक बालडोंगरी डेवलपमेंट नहीं गया तब तक कोई मालक आया नहीं. अब उसको मालूम है, बिल्डर के पास गवर्नमेंट ने बिल्डर को दे दिया है कि रीडेवलपमेंट में जाएगा, तो सब मालक खड़े हो गए, सब संस्था खड़ी हो गई. अभी क्या और 2-4 एक्स्ट्रा आएगा क्या संस्था, वो भी बताओ. हेलो, उनका ऐसा सवाल था कि 60-70 लोग गए थे बातकर के पास और उन्होंने बताया कि एग्रीमेंट नहीं करना है, रोड कटिंग वालों को बीएमसी देगी. लेकिन उन्होंने एक और उसमें सवाल डाल दिया है कि रोड कटिंग जो है, और रोड कटिंग उनके पास पीएपी अवेलेबल नहीं है. पीएपी अवेलेबल न होने के कारण रोड कटिंग नहीं हो सकता है. लेकिन अगर लोगों ने अपना एनेक्सर 2 जो दिया है बीएमसी ने, उसमें लिखा है साफ साफ कि जब यहां पर डेवलप होगा तब आपको यहीं पे मिलेगा, ऐसा उसमें साफ लिखा है. हाँ, पीएपी फॉर रेसिडेंशियल, पीएपी फॉर रेसिडेंशियल ऐसा वर्ड डाल के दिया है रिमार्क में. तो उनके पास पीएपी अवेलेबल नहीं है, आपको जब मिलना है तब यही मिलेगी, ऐसा लिखा है. हेलो, आम्ही आमच्याकडून एक भूमिका मांडलेली आहे, सर्व लोकांना माहिती आहे. रोड कटिंग मध्ये जी पण घरं बाधित झालेली आहेत ते ऐकून गेले बाबा, परत नाही तर मला ऐकलं नाही. रोड कटिंग मध्ये जी घरं बाधित झालेली आहेत, ज्यांचा एनेक्सर रिलीज झालेला आहे, त्या पात्र झोपडीधारकांना आम्ही खाली कामगार पंचगंगाची जी स्कीम करत आहोत, ज्याचा एलओआय आलेला आहे, त्यात सामावून घेणार असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ज्यांनी आमच्याबरोबर एग्रीमेंट केलेले आहेत रोड कटिंगच्या लोकांना, तेवढ्या लोकांना सामावून घेणार. आणि ज्यांना यायचं नसेल तर आम्ही जबरदस्ती कशाला करू. त्यांना पीएपी तुम्ही म्हणालात तसे ते कोण बोलले, त्यांना ज्यांना पीएपी जायचं असेल तो पीएपी जाईल. पण बहुतेक जण जे येणार आहेत त्यांना आमच्या याच्यात आम्ही स्कीम मध्ये सामील घ्यायला तयार आहोत खालच्या. आणि तसं एसआरए कडनं लेटर पण आपण आणलेलं आहे, तसं एसआरए कडनं लेटर पण आलेलं आहे. हा, लेटर दाखवलं तर बरं होईल. कुठे गेले आमचे कदम? ते नाही काढलं आरटीआय मध्ये लेटर काढलं. हा, मग काढलं तर कशाला काढलं? ओके, सगळं आरटीआय मध्ये
चहा नाश्ता घ्या आणि मग जा, काही हरकत नाही. आपल्या झोपडीचा प्रश्न आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे, कारण पुन्हा पुन्हा हा वाद काढू नका की झोपडपट्टी वासियांची आपण सभा लावली नाही, एकत्र बसलो नाही. मग आज बसलोय ना एकत्र, तर निवारण करूनच जा. आता पण सांगतो, ज्यांच्या मनात शंका असतील त्यांनी निवारण करावं. हॅलो मिलिंद साहेब, आपल्याला एक विनंती आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला RTI मधून काढलाय, तर त्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीये. एक, तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारतो तसं त्यांनी ते पुरावे सकट आम्हाला सगळ्यांना दाखवलं तर आमचंही समाधान होईल. तर नाही, एक मिनिट धनावडे साहेब, म्हणजे आहे RTI हे आम्हाला माहिती नाही. आता तुम्ही आम्हाला बोलवलंय तर आम्हाला दोघांकडनंही त्या गोष्टी पुरेपूर माहिती सकट पाहिजे. आता कसं आहे, हे जे साहेबांनी सांगितलंय किंवा आपल्याला लेटर दाखवलंय, खरंच जर कोणाला लेटर वाचता असेल त्यांनी वाचावं. बृहन्मुंबई महानगरपालिकेने डेप्युटी चीफ इंजिनियरला लेटर दिलेलं आहे. वाचलंय, मी सांगतो की हे जे इथे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्या काही झोपड्या जातात त्यांचं एनेक्सर झालेलं आहे आणि यासाठी तुम्ही याच्यात सामील होणाऱ्या लोकांना घरं तुमच्याकडून देण्यात यावी असं ते लेटर दिले. पण SRA ने अजून आपल्याला त्याचा रिप्लाय दिलेला नाहीये. SRA रिप्लाय नाहीये, फक्त हे बृहन्मुंबई महानगरपालिकेने डेप्युटी इंजिनियर SRA ला दिलेला आहे. त्याचा रिप्लाय अजून आलेला नाही. हेच लेटर माझ्याकडे पण आहे, त्याचा रिप्लाय आपल्याकडे आलेला नाहीये. आणि तो रिप्लाय आल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की इथे द्यावं तर आपण मान्य करू आणि मग त्या PAPच्या लोकांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या घरात जायचंय. नाही आहे सबमिट, मान्य केलं मी. अरे बाबा, स्लम डिक्लेअर मान्य केले मी. प्रदीप साहेब, जरा एक मिनिट रिक्वेस्ट आहे. स्लम डिक्लेअरचे पेपर मी राधाकृष्णन आहे आणि बांडोगरे SRA याच्या व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे. आणि जर कोणाकडे नसतील पेपर आणि काही अडचण येत असतील तर कधीही कार्यालयात यायचं, फोन करा, वेळ द्या. मी तुम्हाला आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे देतो. तुम्हाला मनात शंका आणि आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे लगेच ऑन दी स्पॉट झेरॉक्स काढायला घेऊन जा आणि मी देणार. त्याला मी बांधील आहे. मी असं म्हणणार नाही हा पेपर माझ्याकडे नाहीये, मी देऊ शकत नाही. तुम्ही पेपर घेऊन जायचे, झेरॉक्स काढून मला आणून द्यायचे. यानंतर पुढे परत सांगतो, कोणतीही कागदपत्र तुम्हाला आवश्यक असतील तर माझ्याकडून घेऊन जावी. आणि चहा पाणी घेऊन आपली आपण सभा बरखास्त करूया का? सभा बरखास्त करतो आणि आपले सगळ्यांचे धन्यवाद मानतो. चहा आणि नाश्ता घ्यायचाय आणि जायचंय. धन्यवाद.